नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे ग्रामीण पोलीस दलाचा आज आपण क्वेश्चन पेपर बघणार आहोत। या ठिकाणी बघू शकता सेट ए आहे तुमच्यासमोर। सेट ए या ठिकाणी काही माहिती आहे। या ठिकाणी चेस नंबर भरायचा असतो, त्यानंतर इथं उमेदवाराचे नाव आणि परीक्षेचा कालावधी दिलेला आहे। जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगत आहे। चाचणी कालावधी आहे 90 मिनिटे आणि एकूण प्रश्नांची संख्या 100 आणि एकूण गुण आहे 100। तर चला तुमचा वेळ नाही घालता मी व्हिडिओला सुरुवात करतो आपल्या। तर मी एक इम्पॉर्टंट सांगतो मी तुम्हाला अगोदर की मी ह्या व्हिडिओच्या माध्यमात फक्त मराठीचे प्रश्न कव्हर करणार आहे, मराठी व्याकरणचे, जे की पुणे ग्रामीणला जे 25 प्रश्न विचारले आहेत मराठी, त्याचं टोटल ॲनालिसिस मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करून देणार आहे। या अगोदर मी ह्याच प्रश्नपत्रिकेचं जीकेचं ॲनालिसिस 25 प्रश्नाचं करून दिलेलं आहे। जर बघायचं असेल तर ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे। नाहीतर मग तुम्ही शेवटी आय बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर चला मी आता समोर चालतो। हे बघा, हे मी 25 प्रश्न केलेले आहे जीकेचे। तर 26 पासून सुरू करतो मी। प्रश्न क्रमांक 26 आहे तुमच्यासमोर। पुढील वाक्यातील कोणते शब्द अविकारी आहेत ते लिहा। म्हणजे अविकारी शब्द ओळखायचे। या वाक्यातील समोर एक वाक्य दिलेलं आहे तुम्हाला। भीमाबाईंनी कुत्रे व मांजरे बाळगण्याबद्दल माझ्यापुढे टुमणे लावले होते, पण मी काही दाद दिली नाही। तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगायचं आहे, अविकारी शब्द सांगायचे आहे। ह्या ठिकाणी भीमाबाई दिलेले आहे, टुमणे, नंतर दाद, नंतर माझ्यापुढे। तर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही शब्दाच्या 8 जाती बघितलेल्या आहे। शब्दाच्या 8 जातीपैकी 4 रास्त्या अविकारी आणि 4 हे विकारी। तर विकारी कोणकोणते आहे? विकारी आहे नाम आहे, सर्वनाम आहे, त्याच्यानंतर विशेष नाम आहे आणि क्रियापद। अविकारी कोणकोणते आहे? क्रियाविशेषण अव्यय, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, नंतर उभयनव्य अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय। तर हे अविकारी। तर याचा तर संबंधच नाही विकारीचा, आपल्याला विचारलेले अविकारी। तर यापैकी अविकारी कोणतं होईल? तर हे बघा, या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आलेलं आहे माझ्यापुढे, हे पुढे लागलेलं आहे, हे शब्दयोगी अव्यय असले आणि शब्दयोगी अव्यय काय आहे? अविकारी आहे। तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। चला समोरचा प्रश्न आहे 27 नंबरचा। यापैकी पूर्वरूप संधीचा शब्द ओळखायचा आहे। पूर्वरूप संधी आहे ऑप्शन ए घर प्लस ई इक्वल टू घरी, लाडू प्लस आत बरोबर लाडूत, घाम अधिक ओळे घामोळे, एक अधिक एक एक। तर या ठिकाणी बरोबर उत्तर होणार आहे याचं लाडू अधिक आत म्हणजे लाडूत। हे आहे पूर्वरूप संधीचं उदाहरण। आणि हे जे बाकीचे 3 उरलेले आहे घरी, घामोळे आणि एक हे पररूप संधीचं, कोणत्या संधीचं उदाहरण आहे? पररूप संधीचं उदाहरण आहे हे 3 उरलेले। चला शेवटचा 28 नंबरचा प्रश्न आहे। नामे एक डेफिनेशन दिलेली आहे या ठिकाणी, ती डेफिनेशन सांगायची तुम्हाला। नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना रिकामी जागा असे म्हणतात। काय म्हणतात? तर याचं बरोबर उत्तर आहे विभक्ती म्हणतात। त्या विकारांना काय म्हणतात? विभक्ती। समोरचा प्रश्न आहे 29 नंबरचा। पुढीलपैकी गटात न बसणारं संख्या विशेषण ओळखायचं आहे तुम्हाला। गटात न बसणारं संख्या विशेषण, तर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी दसपट दिलेलं आहे। सर्व, थोडे, काही हे सगळे काय आहे? हे सार्वनामिक संख्या विशेषण आहे। आणि आपल्याला काय ओळखायचं आहे? गटात न बसणारा, तर याच्यातलं ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर होईल दसपट। 30 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर। जवळ ए, लक्ष देऊन ऐका बरं का, काळ ओळखायचा तुम्हाला याच्यामध्ये। जवळ ए की मार बसला समज, जवळ ए समजा तुला मार बसलाच, जवळ जर आला तुला मार बसणार आहे। तर या ठिकाणी ऑप्शन दिलं आहे सन्निहित भविष्यकाळ, सन्निहित भूतकाळ, रीती वर्तमान काळ आणि संशय भविष्यकाळ। तो बघू शकता इथून मार बसलाच म्हणून समज, हे वाक्य कशामध्ये आहे? हे भविष्यकाळामध्ये बोललेलं आहे। आणि जवळ ए की तुला मार बसणार म्हणजे संशयच नाही, तू जर जवळ आला की तुला फटके बसणारच, म्हणजे निसंशय भविष्यकाळ। याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, निसंशय भविष्यकाळ। पुढील 31 नंबरचा प्रश्न आहे। पुढीलपैकी प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय नसलेला शब्द ओळखायचा आहे। प्रत्ययसाधित, तर याचं बरोबर उत्तर आहे कालानुसार। हे याचं बरोबर उत्तर कालानुसार। समोरचा प्रश्न आहे 32 नंबरचा। 32 नंबरचा आहे पुरोगामी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। पुरोगामीचा समानार्थी शब्द होईल आधुनिक। पुरोगामी म्हणजे आधुनिक, पुरातन म्हणजे जुना, प्रवर्तक म्हणजे जुना, प्राचीन म्हणजे जुना। तर प्राचीनचा तुम्हाला सांगतो मी, प्राचीनचा विरुद्धार्थी होईल आवारचीन। एक लक्षात ठेवा, प्राचीनचा आवारचीन होईल। तर सांगितलं मी पुरोगामीचा समानार्थी शब्द आधुनिक आहे। उंबराचे फूल आणणे, समोरचा प्रश्न 33 नंबर। उंबराचे फूल आणणे ह्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडायचा आहे। या ठिकाणी एका वनस्पतीचे फूल, सुगंध देणारे फूल, क्वचित घडणारी गोष्ट, तत्काळ दिसून येणारी गोष्ट।
तर या ठिकाणी हे दोन्ही ऑप्शन कटते, तर तुम्ही सगळ्यात जास्त मूल्य ह्या दोन प्रश्नामध्ये कन्फ्युजन असणार. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, क्वचित घडणारी गोष्ट म्हणजेच उंबराचे फूल. 34 नंबरचा प्रश्न आहे, पोपटपंची या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ निवडा. पोपटपंची म्हणजे काय? कृती न करता बोलत राहणे, पोपटासारखे विठू विठू बोलत राहणे, कंटाळवाणे भाषण आणि अर्थज्ञानशिवाय बोलणे. तर याचं बरोबर उत्तर होईल अर्थज्ञानाशिवाय बोलणे म्हणजेच पोपटपंची होय. समोरचा आहे पांजरपूळ म्हणजे काय? 35 नंबरचा प्रश्न आहे, पांजरपूळ कशाला म्हणतात? मोकाट जनावरे कोंडून ठेवण्याची जागा, जनावरांना मोकळे सोडून देण्याची जागा, जनावरांना चारण्यासाठी असणारी जागा आणि जनावरांना फुकट राहण्याची जागा. पटकन सांगायचं उत्तर. माझं उत्तर याच्या अगोदर तुमचं उत्तर आलं पाहिजे. तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे जनावरांना फुकट राहण्यासाठी जागा, त्याला म्हणतात पांजरपोळ. 36 नंबरचा प्रश्न आहे, न मनाला घडाभर तेल ह्या म्हणीचं, ही म्हण विचारलेली आहे. न मनाला घडाभर तेल, तर या म्हणीचा अर्थ काय होईल? एखाद्या कामाच्या आरंभाला जादा खर्च होणे, बाह्यरूप एक आणि कृती दुसरीच, रोग एकीकडे आणि उपाय दुसरीकडे, चांगल्या कामाची सुरुवात पूजेने करणे. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजे एखाद्या कामाच्या आरंभाला जादा खर्च होऊन जाणे. समोरचा प्रश्न आहे 37 नंबरचा प्रश्न आहे, कठोर व्यंजने सांगायची. तुम्हाला माहिती आहे 3 गट पडतात, एक कठोर, त्यानंतर मृदू आणि एक अनुनासिक असे 3 गट पडतात व्यंजनाची. तर कठोर व्यंजनाची सांगायची आपल्याला क, च, ट, त, नंतर क, ख हे सगळे कठोर व्यंजनामध्ये येतात. तर या ठिकाणी कोणकोणते आहे? च, ट, त आणि ख कठोर व्यंजन आहे आणि त पण कठोर व्यंजन आहे. म्हणजे याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, त आणि ख ही कठोर व्यंजन आहे. समोरचा सामासिक शब्द आहे, सामासिक शब्द सांगायचा तुम्हाला. दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह केलेला पर्याय निवडा. दिगंबर कसा होईल? दिक अधिक अंबर, दिगंबर, दिक कचा पाय मोडलेला प्लस अधिक अंबर, दिग ग अधिक अंबर, दिही अधिक अंबर. तर याचं बरोबर उत्तर सांगायचं आहे पर्याय क्रमांक 2, दिक अधिक अंबर. हे बघा इथं पाय मोडलेला नाही, जर हा पाय मोडलेला असता तर हे पण ऑप्शन बरोबर असतं. या ठिकाणी कचा पाय मोडलेला आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर बी, दिक अधिक अंबर म्हणजेच दिगंबर हे बरोबर उत्तर होईल त्याचं. 39 नंबरचा प्रश्न आहे, सचिन क्रिकेट खेळतो याचं काय सांगायचं? तुम्हाला रीती भूतकाळ सांगायचं आहे, भूतकाळी वाक्य करायचं आहे. रीती भूतकाळी म्हणजे भूतकाळात घडलेलं पाहिजे आणि ते नेहमी म्हणजे सतत होणारी क्रिया असली पाहिजे. म्हणजे सचिन क्रिकेट खेळत असे, हे बघा हे भूतकाळी होईल. रीती भूतकाळ म्हणजे खेळत असे, ऑप्शन नंबर बी बरोबर. समोरचा प्रश्न आहे, क्रियापदाचा विद्यार्थ ओळखायचा आहे. विद्यार्थ माहीत पाहिजे तुम्हाला. ज्या क्रियापदाच्या शेवटी वा, वी आणि वे हे शब्द आले त्याला काय म्हणतात? विद्यार्थ. तर कोणत्या शेवटी येतात? वा, वी, वे. बोला, ल आलं हे नाही ऑप्शन आपलं, त आलं हे पण नाही आणि ल आलं हे पण नाही. म्हणजे उत्तर बरोबर कोणतं होईल? व आलं हे पाहिजे. हे बघा वे, वा, वी, वे सांगितलं मी तुम्हाला, तर मुलांनी खरे बोलावे. ऑप्शन नंबर सी हे याचं बरोबर उत्तर होईल, विद्यार्थ आहे. समोरचा 41 नंबरचा प्रश्न आहे, आरशातील चांदण्या जणू फुलाची पाखरण. आरशातील चांदण्या जणू फुलांची पाखरण या उदाहरणातून कोणता अलंकार होतो? तर ह्या उदाहरणातून होतो उत्प्रेक्षा अलंकार. ध्यानात ठेवायचा, उत्प्रेक्षा अलंकार होतो. समोरचा आहे 42 नंबरचा प्रश्न, घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण? या नाटकाचे नाटककार कोण? तर विजय तेंडुलकर याचे नाटककार आहे. विजय तेंडुलकरचे कोणकोणते नाटक हे? घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाइंडर हे दोन्ही नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले आहे. धातुसाधित विशेषण ओळखायचं आहे. स्वप्नाळू मुलगा, लबाड कोल्हा, निरोगी मूल आणि पडका. तुम्हाला माहिती आहे पडका किल्ला हे धातुसाधित विशेषण. तर ऑप्शन नंबर डी बरोबर उत्तर आहे. 44 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. गुरुजींनी मुलांना शिकवले. हे बघा इथं गुरुजींनी याला पण प्रत्यय लागलेला आहे आणि याला पण प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे दोन्ही प्रत्यय असले म्हणजेच भावी प्रयोग होतो आपला. ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे 45 नंबरचा प्रश्न आहे, केवळ वाक्य नाही याच्यापैकी. तर याच्यापैकी कोणतं केवळ वाक्य नाही? ऑप्शन नंबर बी हे केवळ वाक्य नाही. तो खूप वेळ अभ्यास करतो, हे वाक्य केवळ वाक्य नाही. बाकीचे तो अभ्यास करतो हे पण केवळ आहे, आणि तुझा अभ्यास झाला की मी येतो हे पण केवळ वाक्य आहे. डी ऑप्शन तर नाहीच. तर बरोबर उत्तर कोणतं आहे? ऑप्शन नंबर बी. समोरचा प्रश्न आहे, सामासिक शब्दाचा समास ओळखायचा आहे. क्षणोक्षणी. क्षणोक्षणीचा समास आहे तत्पुरुष समास. कोणता? ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर आहे. रोग्याची शुश्रूषा करणारी या समूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. रोग्याची शुश्रूषा कोण करते? म्हणजे रोग्याची सेवा कोण करते? परिचारिका. आपण तिला सिस्टर म्हणतो, परिचारिका बरोबर उत्तर आहे. तर परिचारिका शब्द बी बघा कसा लिहितात, हे पण एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस विचारला जातो. समोरचा प्रश्न आहे, दुआबा म्हणजे काय? दुआबा म्हणजे 2 नद्यांमधील जागा. दुआबा म्हणजे 2 नद्यांमधील जागा. 49 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. बस 2च प्रश्न आहे, शेवटचे प्रश्न आपले. कोणता शब्द तद्भव नाही आहे? तर ह्या ठिकाणी कान हा शब्द तद्भव नाही आहे, कन्या तद्भव आहे, चाक तद्भव आहे आणि विनंती पण तद्भव आहे.
50 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे. बोलत असताना विचार मालिका तुटल्यास कोणते चिन्ह वापरतात? एखादा आपण शब्द इथं हे संपलं आपलं, समजा इथपर्यंत शब्द आला, इथं संपलं, तर आपण इथं अपसरण चिन्ह मारतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत ज्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, कृपया त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.